मित्रांनो, तुम्ही वयस्कर झालेला आहात, परंतु आपल्या पुढच्या पिढीचं नुकसान आपल्याला होऊन द्यायचं नसेल तर माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची नम्रतेची विनंती आहे. मी कामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे. मी कधी त्याच्यामध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केलेला नाहीये. मी नेहमी समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी कविचंद भाट सारख्या व्यक्तीलाही महापौर केलं. मी त्याच्या संदर्भामध्ये अण्णा बनसोडे सारख्या पानाची टपरी चालवणाऱ्या व्यक्तीला पण आज विधानसभेचं उपाध्यक्ष केलंय, आमदार केलंय. अशी कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो. मी अल्पसंख्याक समाजाला पण प्रतिनिधित्व दिलं, मी बहुजन समाजालाही प्रतिनिधित्व दिलं, इतर मागासवर्गीय समाजालाही प्रतिनिधित्व दिलं, मी आदिवासी समाजाला, मागासवर्गीय समाजालाही प्रतिनिधित्व दिलं. कारण मी हे डोळ्यासमोर ठेवतो की हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कुणी काही त्या काळामध्ये जाती काढल्या, वास्तविक मी मनात मनुष्य हीच आपली जात आहे, त्यापेक्षा वेगळी काही जात नाही. परंतु आपण काही जणांना विकास कामाच्या ऐवजी भावनिक मुद्दा काढून लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जातो आणि लोकांचं लक्ष विकासापासून डायव्हर्ट केलं जातं.